ही बातमी गाजत असताना करुणा मुंडेंनी कौटुंबिक हिंसाचाराचा जो आरोप करत फॅमिली कोर्टात धाव घेतलेली होती, या सगळ्या पार्श्वभूमीवरती कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात शिक्षेची काय तरतूद आहे, हा कायदा नेमका काय सांगतो, याबाबतचा हा रिपोर्ट जाणून घेऊया. करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केल्यामुळे फॅमिली कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कोर्टाने पहिल्या पत्नीचा दर्जा दिल्याची माहिती करुणा मुंडेंनी दिली. त्यामुळे मुंडे नावासाठी केलेली लढाई यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. मागील काळात कशा प्रकारे कौटुंबिक हिंसाचार सहन करावा लागला याची माहितीही करुणा मुंडेंनी दिली. धनंजय मुंडे स्वतः होते तिकडे, पोलीसवाले होते, सगळ्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली आहे कलेक्टरच्या केबिन मध्ये. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय ते आता पाहूया. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे शारीरिक, शाब्दिक, लैंगिक, मानसिक किंवा आर्थिक छळ होय. हुंड्यासाठी महिलेला अपमानित करणं, तिला शिवीगाळ करणं, जखमी करणं, महिलेला जीव धोक्यात आणण्यास भाग पाडणं याचा समावेश होतो. आर्थिक छळ करणं म्हणजे महिलांचं स्वतःचं उत्पन्न, स्त्रीधन, हक्काच्या कोणत्याही मालमत्तेपासून वंचित करणं, घराबाहेर काढणं यास कौटुंबिक हिंसाचार म्हटलं जातं. कौटुंबिक छळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारनं महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 लागू केला होता. आता एखादी वृद्ध आई सुद्धा आपल्या सुनेकडून मेंटेनन्स घेऊ शकते. त्याचबरोबर लहान अपत्य सुद्धा घेऊ शकतात. डोमेस्टिक व्हायलन्स खाली एखादी वृद्ध आई सुनेच्या विरुद्ध सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करू शकते. वडील सुद्धा दाखल करू शकतात. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषींना कोणती शिक्षा दिली जाते ते आता पाहूया. 498 कलमाखाली पोलिसांकडे तक्रार दाखल करता येते. कायद्यानुसार आरोपीला 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकची शिक्षा होऊ शकते आणि आर्थिक दंडही ठोठावला जाऊ शकतो. कलम 125 अंतर्गत मिळणाऱ्या पोटगी व्यतिरिक्त अतिरिक्त पोटगी स्वतःसाठी तसंच स्वतःच्या अपत्यासाठी मागता येते. करुणा मुंडेंच्या प्रकरणामुळे कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. आता या प्रकरणात कुणाला शिक्षा होईल का हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या वादाच्या संदर्भात स्वतः करुणा मुंडे आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण थेट जातोय माझी सहकारी ज्ञानदाकडे. धन्यवाद विलास. आज दिवसभर करुणा मुंडेंनी केलेले आरोप, कोर्टाने दिलेला निकाल आणि करुणा मुंडेंवरती होत असलेले प्रतिआरोप हे बरेच गाजलेत. नेमकं सत्य काय आहे, ही केस नेमकी काय होती, करुणा मुंडेंचे आक्षेप काय काय आहेत, हे आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात, त्यांना बोलतं करूया. करुणाजी नमस्कार, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. आज दिवसभर हे प्रकरण खूप चर्चेत राहिलं, तर बेसिकली तुम्ही सांगू शकाल का की तुमच्यातला हा वाद नेमका काय आहे? वाद बघा काय नाही होता. 27 वर्ष संसार केलेला आहे त्यांच्यासोबत वाद काय नाही होता. पण मंत्री झाल्यानंतर काहीतरी असे लोक आले आमच्या दोघांचे मध्ये ज्यांनी आमच्या भांडण लावला आणि त्यांची जिंक झाली. पण माझे जे नवरे आहे मिस्टर धनंजय मुंडे, त्यांना पण काहीतरी कळलं पाहिजे, पण त्यांना कळलं नाही. त्यांना असं वाटलं की कुठेतरी मी पैसेसाठी सेटलमेंट करणार आहे, कुठेतरी मी एक ॲडजस्टमेंट करून, जसं की आजपर्यंत प्रत्येक महिलाला करावं लागते, करती नाही करावं लागते, मी असं बोलणार आहे. क्योंकि महिला कुठेतरी असक्षम आहे, खूप काही असक्षम आहे आज बी भारतामध्ये, मी सांगते. तो त्या बघितला आणि आमच्या जे मानहानीचा खटला टाकला त्यांनी माझ्यावरती. त्याच्यामध्ये आमच्या काय सेटलमेंट काय झाला नाही. माझ्याकडून तेहला रामानी जज मॅडम होती, त्यांच्यासोबत आमच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये 5 महिने ते पण झाला, मीडिएशन पण झाला. ते माझ्याकडून ते फेटाळला गेला. माझा पैसे नाही पाहिजे होते, तो फेटाळला. पण ते जे डोमेस्टिक व्हायलन्सचा केस पण मी टाकत नाही होती, ते मी तुम्हाला सांगायचं आहे खरं की क्योंकि ज्या वेळे आज माझे आई नाही आहे, वडील नाही आहे, माझी सिस्टर्स आहे 2, ते माझ्यासोबत जास्त बोलत नाही. माझा भाई आहे, त्यांना माझ्या भाभीनी माझा मोबाईल नंबर ब्लॉक केलेला आहे. पण ज्यावेळे मला जेलमध्ये टाकल्यानंतर एकदा टाकला, 2दा टाकला. एक दिवसामध्ये ज्यावेळेला मी बीडमध्ये राहण्यासाठी गेली होती, एक दिवसामध्ये 8 FIR केली होती माझ्यावरती. 8 काय म्हणून की धनंजय मुंडेचे गुंडे लोकांना मी शिवीगाळ करते, मारण्याची धमकी देते.
अरे एक असहाय औरत, एक असहाय महिला ज्यांची काय ताकद नाही आहे, ते गुंड लोकांना मारहाण करणार, जे मोठे मोठे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे. असे 8 FIR झाली. त्या सगळं बघून मी ते ये केस केला आहे, ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या. आणि मला माझ्या घरावरती कर्जा पण होता त्यात खूप, आणि माझी जी गाडी होती मर्सिडीज, ते माझे नवऱ्याचे दोस्तचे नावावर होती. ते उचलून गेले मला माझ्यावरती प्रेशर टाकण्यासाठी. तो ये सगळी गोष्ट बघून माझ्या वकीलनी मला राय दिली की तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सच्या केस टाका, त्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल रिलीफ पण मिळतील आणि त्यांना सजा पण होतील. तो सगळं मला विचार ऐकून चांगला वाटला. त्याच्यासाठी मी एक केस टाकला. आणि आज पण काय वाईट नाही होता. आज फक्त काल हे निकाल झालेला आहे आणि ऑर्डर मी पूर्ण वाचली पण नाही. रात्री माझ्या मुलगीला सांगितलं की आता आपली जीत झालेली आहे. 15 लाख मागणी केली होती पण तो पण नाही झाली. पण एक बायको म्हणून मला आज एक कोर्टाने निकाल दिलेला आहे की एक आपल्याला पोटगी मिळालेली आहे. तो ते आपल्यासाठीच चांगला आहे. आणि उद्या अचानक सगळे मीडिया लोक माझ्या घरी आले. त्याच्यामध्ये फक्त मी त्यांना असं बोलत होती की कोर्टाचा धन्यवाद, तुम्हाला प्रतिक्रिया हवी होती मीडिया लोकांना. तो मी फक्त इतकं सांगितलं की जे न्यायाधीशचा धन्यवाद, न्यायालयाचा धन्यवाद, आणि जे माझे वकील आहेत त्यांचा खूप खूप आभार. ज्या 1 रुपया न घेता त्यांनी माझ्याकडून केस लढली आहे. की माझ्याकडे पैसे नाही होते त्यावेळे की इतकी मी लाखो रुपयाची फीस देऊ वकील लोक. तो ही सगळी गोष्ट मी मीडियावरती बोलत होती. माझा मुलगा बाहेर होता. माझ्या मुलगीला हस्बंडनी कॉल केला, जिममधून डायरेक्ट आला आणि मीडिया लोकांच्या वरती खूप ते ओरडत होता. तुमचे प्रतिनिधी बघू शकतात आणि त्यांनी बघितलेलं आहे की ते किती ट्रॉमामध्ये होता माझा मुलगा. त्यांची काय चुकी नाही आहे, ते खूप लहान आहे. मुलगी गेले 3 वर्षपासून आईला जेलमध्ये टाकणं, आईसोबत गुंडे लोकांनी मारहाण करणं, परत जेलमध्ये टाकणं. कधी पण पोलीस येतात, मला घेऊन जातात पोलीस स्टेशनमध्ये, बसावतात 15-15 तास. हे सगळे हे लोकांनी बघितलेलं आहे मुलाबाळांनी. तो त्यांना असं वाटते की कुठेतरी हे थांबायला पाहिजे. आणि ते लोक त्यांचे वडीलला पण तेच बोलतात की कुठेतरी थांबा. ते आमच्या बोलणं पण चालू आहे त्याच्याबद्दल. पण कोण लोक त्यांच्या दिमाग भरतात, काय करतात मला कळत नाही. काय हे लोकांच्या डोक्यामध्ये आहे. जसे माझी आईने त्यांचा जीवन संपवला हे लोकांचे प्रेशर पोटी, असंच माझ्यासोबत करायचं आहे का ह्यांना, मला हे कळत नाही. आणि आज पण काय विषय नाही होता. मीडिया लोक अचानक माझ्या घरी आले. कमीत कमी 40 लोक माझ्या घरी आले मीडियाचे. तुम्ही मुलाचा उल्लेख केला, त्या मुलाची तुमच्या पोस्ट प्रचंड गाजते. म्हणजे असं आहे की एक भली मोठी पोस्ट त्यानं शेअर केली. त्यानं त्यातलं पहिलंच वाक्य असं म्हटलंय की आमच्या कुटुंबाचं मनोरंजन बनलंय सध्या, आमचं कुटुंब म्हणजे एक एंटरटेनमेंट बनलेलं आहे. एक्झॅक्टली. आणि त्यानं उलटा थेट तुमच्यावर आरोप केला की 2020 पासनं धनंजय मुंडे त्यांची काळजी घेत आहेत आणि तुम्ही तुमचे ट्रॉमे वेगवेगळे जपण्यासाठी तुम्ही रोज नवीन काहीतरी विषय काढून धनंजय मुंडेंवरती आरोप करता. आणि डोमेस्टिक व्हायलन्स हा मुंडेंकडनं नाही झालाय, धनंजय मुंडेंकडनं नाही झालाय, तर तो तुमच्याकडनं त्या बाकीच्या सगळ्या मुलांवर, 2 मुलांवर आणि धनंजय मुंडेंवर झालाय. खरं काय आहे? तुम्ही त्या मुलांना विचारा, त्यांचे वडीलच्या आणि त्या मुलांच्या तुम्ही बाईट घ्या की तुम्ही पुरावे दाखवा. मी तुम्हाला पुरावे दाखवते. त्यांना सांगा मी अत्याचार केलेला आहे त्यांच्यावरती, मला पुरावे दाखवा. आणि मला 2 वेळे जेलमध्ये टाकला, कोणी आला नाही. फक्त माझी बहिणीला पण जेलमध्ये टाकलं गेला होता, तुम्हाला माहिती आहे, रेणू शर्माला. आणि ती बाहेर आली की मला जेलमध्ये टाकला. त्या दिवशीही त्यांनी मला जेलमध्ये बाहेर काढला. माझे मुली तो आले पण नाही होते जेलमध्ये मला भेटण्यासाठी. तो माझ्यावरती अन्याय अत्याचार नाही आहे. मुलं का नाही आली? ऐका ना, तो माझ्यावरती अन्याय अत्याचार नाही. कशाला यायचं आहे, बापच्या ते लोक ऐकतात ना, ते त्यांच्या पोट भरताय ना, ते त्यांच्याही ऐकणार, माझ्या कुठे ऐकणार. आणि धनंजय मुंडे भारताचे सर्वश्रेष्ठ पिता आहे ते मी म्हणते, ते खरी आहे गोष्ट. त्यांच्याबद्दल काहीही माझा वेगळा मत नाही आहे. माझे मुलाने जे सांगितलं आहे, माझे पिता जे आहे सर्वश्रेष्ठ पिता आहे, तो आहे अगोदरपासून श्रेष्ठ आहे, तो खूप चांगले पिता आहे. पण
आज त्यांच्या डोक्यावरती तुम्ही त्यांची आईला 2-2 वेळे जेलमध्ये टाकतात, गुंडा लोकांशी मारहाण करवतात, घराचे बाहेर पोलीस उभे राहतात आणि आज हे सांगतात की मी अत्याचार केलेला आहे. तुम्ही दाखवा ना पुरावे. मी दाखवते पुरावे, तुम्ही पुरावे दाखवा कुठे अत्याचार केलेला आहे. आणि हां, ते जे सांगताय की जरी धनंजय मुंडेने मला 100 थप्पड मारले आणि जरा मला माझी जानवर आली तो मी जरी एक थप्पड जळला तो क्या मी वायलेंस केलेला आहे? कोणी केला आहे? हे जनता न्याय करेल. आणि अपनी जान बचाना ये पति पे अत्याचार करना है तो ऐसा अत्याचार करना हर महिला को चाहिए. तुम्ही काही फोटो दाखवलेत मीडियाला की ज्याच्यामध्ये तुमचा डोळा सुजलाय, तुमच्या गालावरती थोडासा 6 महीने लालसर. में ठीक हुई थी आंख, बड़ी मुश्किल से 6 महीने ट्रीटमेंट लिया था, पर ये अत्याचार नहीं है मेरे पे. मैं इंसान कहाँ हूँ? मैं इंसान हूँ ही नहीं. ये किसी को नहीं दिखता और मेरे को पुरावे दिखाना ही है. मैंने मेरे पति पे अन्याय किया है, अत्याचार किया है, तो पुरावे चाहिए. जैसे मेरे पास हर चीज़ का पुरावा है. वाल्मीकि कराड ने मुझे एक मंत्रीची बायकांना, मंत्रीची बायकोला एक मंत्रीच्या 2 कोडीच्या गुंडा त्यांच्या घराचा नोकर बायकोसोबत मारहाण करताय. मंत्री तिकडे आहे, कलेक्टरच्या केबिनमध्ये पोलीस लोक आहे, तरी पण ते व्हायलेन्स नाही आहे. मी इंसान कुठे आहे? कुठे मी इंसान? ही घटना तुम्ही जी सांगताय, तुम्हाला मारहाण झालेली, ज्याचे फोटो तुम्ही दाखवले, डोळा सुजलाय, गाल लाल झालाय, वाल्मिक कराडनं मारलं असं तुम्ही ऑन रेकॉर्ड सांगताय. हां. हे कधी घडलं होतं सगळं आणि काय झालं होतं तेव्हा? काय झालं नाही होता. मी बीडमध्ये असते आणि माझा पण स्वराज्य शक्ती सेना नावाचा पक्ष आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि आज मी लढत आहे ते पक्षाचे कडून आणि पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. बीडमध्ये मी गेले आणि आज जे मुलाबाळा सांगतात त्यांचे एक चांगल्यासाठी मी तिकडे आहे, पण नाही मुंबईमध्ये मी नाही रहते, मी बीडमध्ये रहते. किती सालची गोष्ट आहे? मैं अभी ये 8 महीने पहले की बात है, जो वाल्मीकि कराड ने मुझे इलेक्शन, लोकसभा के इलेक्शन के पहले, और वो भी इसलिए कि मैं बीड़ छोड़ के चली जाऊं. तो मैं क्यों चली जाऊं? बीड़ किसी के बाप का नहीं है, क्यों चली जाऊं मैं? लोकशाही आहे. प्रजातंत्र जरी आम्हाला वाचवायचं आहे तो आम्हाला लढावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि ते संविधानाला घेऊन ते संविधानचे वर चलून मी आज न्यायालयीन मागणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझी विजा झाली तो माझी चुकी नाही आहे. आणि आज हे ऐका तुम्ही एक गोष्ट ते बघा तुम्ही, ते केस जे आहे त्याच्यामध्ये माझे मुलाबाळांच्या चांगल्यासाठी निकाल लागलेला आहे. त्यांना वाईट पोटगी भेटणार आहे मुलीला, मुलांना तो भेटणारही नाही ते, क्योंकि ते त्यांची वय ते मॅच्युअर्ड झालेलं आहे आणि त्यांना तो भेटणार नाही. पण मुलगीला लग्नापर्यंत भेटणार आहे, तो त्यांच्यासाठी वाईट आहे की चांगला आहे? तुम्ही बोला मग जरा, वाईट आहे की चांगला आहे? एका आईच्या दृष्टीनं तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा अर्थातच आहे. चांगला आहे ना, चांगला आहे ना. आज मुलांच्याकडे काय रोजगार नाही, बेरोजगार. मंत्रीचा मुलगा 2 वेळे मंत्री झाले, वाल्मिक कराडकडे 4,000 कोटीची संपत्ती निघाली, पण मुलगा जे मुंडे घराण्याचा एकमेक वारीस आहे शिशिव धनंजय मुंडे, त्यांच्या नावावरती एक सुद्धा गाडी नाही आहे, एक सुद्धा गाडी. रोजगार नाही आहे. 21 वर्षाचा माझा मुलगा घरामध्ये बसलेला आहे बेरोजगार. काय विचारणार आई? काय करणार? डोमेस्टिक व्हायलेन्स नाही करणार तो काय करणार? मीडियावरती बोलू पण नाही, धन्यवाद पण मी मांडू शकत नाही, क्योंकि मी इंसान नाही आहे. मी इंसान हेच नाही. आई म्हणून तुम्ही मुलांसाठी झगडताय असं म्हणताय. आईचं तुमचं काळीच तुटतं कारण आपल्या मुलांना काही हक्क मिळत नाही, पैसा मिळत नाही, त्यांचं शिक्षण आहे, पुढच्या गोष्टी आहेत आयुष्यातल्या. पण तरी मुलं मग तुमच्या विरोधात जाऊन का बोलतात? तुमचा मुलगा इतका विरोधात माझ्या का? विरोधात नाहीये, त्यांना विरोधात जाण्याचा प्रेशर आहे. ते बघा, पोलीस लोक वाईट नाहीये, महाराष्ट्राची पोलीस खूप चांगली आहे. त्यांनी माझ्यावरती खूप अन्याय केलेला आहे, तरी पण मी बोलते महाराष्ट्राची पोलीस खूप अच्छी आहे, खूप चांगली आहे. पण त्यांना दबावपोटी काम करावं लागते नेता मंत्री लोकांचे. 27 वर्ष राजकारण घरामध्ये बघितलेलं आहे, असंच नाहीये. मी धनंजय मुंडे माझे सोबत राहत होते, असं नाही की फक्त एक ठेवलेली बाई आहे तो कधी कधी जात आहे आत आहे, असं नाहीये.
तुम्ही बघू शकता ज्यावेळी मंत्री झाले होते हे JW मॅरियटमध्ये आम्ही पार्टी दिली होती. कमी ते कमी पूर्ण महाराष्ट्राचे 700-800 लोक आले होते त्याच्यामध्ये. आणि पूर्ण विश्व आम्ही भ्रमण केलेलं आहे, फिरून आलेले आहे माझ्या नवऱ्या आणि मी. तो कुठे तरी आमचा प्रेम होता ना, असंच तो फिरलेले नाही. आणि ते जे दुसरी बायको आहे त्यांना घेऊन कुठेही फिरले नाही. तुम्ही पुरावे बघा, माझ्याकडे सगळे पुरावे आहे. जरी मी एकटी आहे पण सत्य माझ्यासोबत आहे, माझा परमात्मा माझ्यासोबत आहे, माझ्याकडे सगळे पुरावे आहे. मी देण्यासाठी तयार आहे मीडियावरती. तुम्ही 27 वर्षांची तुमची प्रेम कहाणी सांगताय, संसाराबद्दल बोलताय. मग हा वाद नेमका कुठून सुरू झाला? वाद का झाला तुमच्या दोघांमध्ये? वाद जरी मी तुम्हाला खरं सांगेल तो आता पण नाहीये. धनंजय मुंडे जरी कोणावरती प्रेम केलेला आहे तो वो एकटी मी आहे. मुली किती आली गेली त्यांच्या जीवनामध्ये, मला काही घेणं देणं नाही आहे त्याच्यामधून. पण जे खरं प्रेम केलेलं आहे ते माझ्यावरती केलेलं आहे. माझे मुलाबाळांना मी बोलते आज त्यांच्यासारखा पती कोणी नाही माझ्यासाठी. चालेल एकाची काय सवय असते त्याच्याबद्दल मला जायचं नाही, पण त्यांच्यासारखा नवरा नाही, त्यांच्यासारखा पिता नाही. पण काहीतरी असे दलाल लोक असतात, दलाल म्हणणार मी, दलाल. आणि त्यांची आता पोलपट्टी उघड केली नाही आहे मी. काय काय घडलेलं आहे आमच्यासोबत, कसं आम्हाला वेगळा केला गेलेला आहे. नाही तो मी एसी चांगली बायको होती धनंजय मुंडेला, माझ्याकडे सगळे पुरावे आहे. व्हॉट्सअपचे चेट आहे आमचे त्या वेळेचे. मंत्रालय जाते थे मेरे पति, पानी भी घर से मैं भेजती थी, अल्कलाइन वाटर. भगवान का ध्यान करके पानी भी मैं घर से भेजती थी. मेरे पास पंडितों की रिकॉर्डिंग, पंडितों ने स्टेटमेंट दिया है, मेरी काम वाली बाई ने स्टेटमेंट दिया है, सबने स्टेटमेंट दिए हुए हैं क्योंकि मैं खरी थी. आज बच्चे जो बोल रहे हैं आपके प्रतिनिधी, तुमची प्रतिनिधीला विचारा. मुलगा जे आहे मुलगाची चुकी नाही आहे. मुलगा किती फ्रस्ट्रेशनमध्ये होता, किती फ्रस्ट्रेशनमध्ये होता. खरं तर जरी मीडिया वाले बाहर नहीं निकले होते तो उसका हाथ भी उठ जाता शायद. इतना मतलब ही वॉज इन ट्रोमा, ही वॉज इन टू मच फ्रस्ट्रेशन ऑन दॅट टाइम. पण मग असा मुद्दा आहे की मुलगा इतका फ्रस्ट्रेटेड तुम्ही म्हणता, तो खूप चिडलेला होता. तुम्ही म्हणता की धनंजय मुंडे आणि तुमच्यात काही वाद नाही. मग हे प्रकरण संपवावं किंवा थांबवावं असं तुम्हाला वाटत नाही का? वाटते, पण ते मोठे आदमी झाले ना, आता मंत्री झाले, तो कुठे त्यांना टाइम भेटणार. मी कोण आहे तर असं जगतात आज की मी कधी होतीच नाही त्यांच्या जीवनामध्ये, कधी होती नाही, कधीही. आणि तुम्ही पण एक महिला आहे, एक महिला म्हणून तुम्ही विचार करू शकता. महाराष्ट्राची आज तुम्ही लाईव्ह घेतात, ते लाईव्हमध्ये मी बोलते सगळी महाराष्ट्राची महिलांना, जरी तुम्ही 27 वर्ष संसार केला आणि स्वतःचं अस्तित्व लपवून, मी पण BJPमध्ये होती 98मध्ये, आणि जरी तुम्ही स्वतःचं अस्तित्व लपवून, आज तुम्ही स्वतःचं अस्तित्व लपवून जरी आपले नवऱ्याच्या, आपल्या मुलाबाळांचं अस्तित्व घडतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला हे भोगावं लागते. 2 वेळे जेल, 1-2 कोळीच्या गुंडा तुमचे डोळ्यावरती तुम्हाला मारहाण करतात. मुझे बाथरूम निकलने तक मारा था, पर मेरे पर वो अन्याय नहीं है क्योंकि मैं इंसान हुई नहीं. एक औरत को उसको बाथरूम आने तक कपड़ों में 1-2 कोड़ी का गुंडा मारता है. मैं बोलती हूँ वाल्मीकि कराड़ की कभी बेल नहीं होना चाहिए. ये लाइव मधून मी सांगते, वाल्मीकि कराड़ की बेल होना ही नहीं चाहिए. मैं बोलती हूँ एक नाही, आता मी तोंड उघडलेला नाही आहे, परत मी याच्यावरती वाईट देणार आहे. पण आज मी हे पण बोलणार नाही होती, पण आज माझे घरचे लोकांना विरुद्ध केला, सगळ्यांचे विरोध केला मला, है ना. आज माझ्याकडे कोई मित्र संबंधी कोणी नाही आहे. पण यदि पुढे माझे मुलींना आज ज्यांचं तोंड बघून मी जगते, यदि जरी त्यांना माझ्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला गेला, तुम्ही सगळं काय उघडणार आहे, सगळं काय. मुंडे साहेबपासून सगळं काय, ह्यांचे किती आका आहे, कुठे कुठे सांगली, पुणा, औरंगाबाद, कुठे कुठे किती किती आका आहे, त्यांच्याजवळ किती कितीची प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे आणली आहे, सगळं मी सांगणार आहे.
सगळ्यांच्या बद्दल मी सांगणार आहे. फिर जरी माझे मुलाबाळांना माझे विरोधात केला तो मी सगळं सांगणार आहे. आता मी काय सांगणार नाही. आता फक्त आज माझी इतकाही होता आणि इतका स्टुडिओ में आण्याचा हे ते सगळा काय प्रयत्न नाही होता माझा. अचानक ये झाला परसो झाला की कल माझ्या डोक्या काम करत नाही आता सकाळीपासून. तो ये निर्णय झाला कोर्टाचा आणि सकाळीपासून मीडिया आले माझ्या घरी. अचानक सगळे 30-40 लोक आले. काय करणार मी, घरामधून बाहेर तो काढू शकत नाही ना. तुम्ही काही चांगला मी बोलत दलालांचा होती, मुलगा आला ओरडणं सुरू कर दिया. तुम्ही काही दलालांचा उल्लेख केला, तुम्ही वाल्मिक कराडनं केलेल्या मारहाणीचा उल्लेख केला. त्या सगळ्या मारहाणीबद्दल तुम्ही कुठे दाद मागितलीत, तक्रार केलीत? सगळीकडे देवेंद्र फडणवीसजीकडे मागितला न्याय, अजितदादाकडून मागितला न्याय, DG कडे मागितला न्याय, बीडचे जे SP होते त्यांच्याकडून मागितला न्याय, सगळीकडे न्याय मागितला आहे. फेसबुकवरती न्याय मागितला. पण जनता माईबापने माझ्यासोबत न्याय केला. माझे व्हिडिओ बघतेत लोक, खूप काही अच्छे मेसेज डालते मुझे, ताई तुम्ही लढा, मी तुमच्या सोबत आहे. तो माझी एक हिंमत वाढते. बाकी तो कोणी सोबत नाही आहे. तुम्ही तुमच्या संसाराबद्दल बोलताय, तुम्ही तुमच्या ओळखीबद्दल बोलताय, तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल बोलताय. खरं तर थोडा खूप खाजगी विषय आहे, नाजूक विषय आहे. पण या संसाराला सुरुवात कधी झाली, कशी झाली? असे तो आम्ही भेटलो होते 96 मध्ये, पण 98 मध्ये आमचं लग्न झालं आणि त्या वेळेपासून आमची एक चांगले जीवनची सुरुवात झाली आणि खूप प्रेम होता आमच्या दोघांमध्ये. आता पण होता. पण हे सगळे काय काय गोष्टी करतात. अरे तुम्ही कुठेतरी, एक आदमी वो होता है सच्चा आदमी कि औरत के आगे सरेंडर हो जाए. गलत के लिए नहीं, सही के लिए. पण तुम्ही असं बघताय की असं जगताय तुम्ही माझ्यासोबत की मी तुमच्या जीवनामध्ये कधी होती नाही आणि तुम्ही सगळे ऐश करताय. अरे तुम्ही कसं विसरू शकता की मी तुम्हाला मंत्री केलेला आहे. 18 तास मी केलेली आहे. देवाची भक्ती, आराधना, तपस्या सगळं. माझे जे मुलं जे आज माझ्या विरोधात बोलतात त्यांना सकाळी 3 वाजता उठा के उनको और मुंह पे पानी डाल के उनको बोलती थी, लिहा तुम्ही कॉपीवरती. माझ्याकडे कॉपी इतकी ठेवलेली आहे कॉपी. त्याच्यामध्ये लिहा तुम्ही, मी ब्रह्मकुमारीची फॉलोवर आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतात की ब्रह्म मुहूर्तमध्ये जरी तुम्ही लिहिला तो ते 100% होणारच आहे. तुम्हाला पण माहीत आहे. तो मी मुलाबाळांच्या तोंडावर पाणी टाकणार आणि लिहा, पापा मंत्री झाले, पापा मंत्री झाले. मी लिहिणार, माझा नवरा धनंजय मुंडे मंत्री झाला. पंडित लोक 3 सकाळी 4 वाजता येतात, आता पण येतात आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी. आणि तुम्ही असं वागतात माझ्यासोबत की मी कधी होतीच नाही तुमच्या जीवनामध्ये. माझ्या एक जानवर सारखे तुम्ही जेलमध्ये टाकतात आणि मला असं मारहाण करवतात गुंडेकडून. माझी गाडी फोडतात, माझ्याकडे गलत एलिगेशन लावतात. चालेल, मी पूर्ण भारताची सगळ्यांची वाईट ओरत आहे, पण तुम्ही तो खरे आहे ना. चालेल, आज तुम्ही मुलगाचा गैरवापर करून घेतात. तुम्ही मुलगेला न्याय द्या ना. आता तुम्ही मुलगेला न्याय द्या. मुलगेनी तुमची बाजू घेतली आहे तो तुम्ही सांगा ना. एक तरी तो पोस्ट टाका, माझा मुलगा आहे म्हणून पोस्ट टाका ना. मुलाला न्याय द्या म्हणताय, मुलाला न्याय द्या असं तुम्ही म्हणताय. तुम्हाला अपेक्षित काय आहे? त्याला न्याय मिळणं सिशिवला म्हणजे तुम्हाला अपेक्षित काय आहे? आम्हाला काय अपेक्षित नाही आहे. आम्हाला काय अपेक्षा जरी होती तो आज 27 वर्ष मी स्वतःला आपल्या मुलाबाळांना लपवून त्यांची इज्जतची काळजी करून मी घरामध्ये गप नाही होती. कुठेतरी मी येती. पण आज मेरे को जब मेरे पति ने छोड़ा भी, पहला केस उनने करा मेरे ऊपर. अगोदर त्यांनी माझ्यावरती मानहानीचा केस टाकला आणि त्याच्यामध्ये ते मानहानीमध्ये तुम्ही माझ्यावरती मानहानीचा केस केला. 2 कोटी माझी मागणी केली की त्यांनी माझा फोटो टाकलाय, माझी मानहानी झाली, मला 2 कोटी द्या. नंतर तुम्ही त्याच केसामध्ये काय करताय, तुम्ही तेलारामानी जज मॅडमला अपॉइंट करताय. ओबेरायमध्ये तुम्ही ते ट्रायल चालवतात ते जज मॅडम समोर आणि तुम्ही काय म्हणताय की तुम्ही 1 कोटी अवधी रुपये घ्या आणि तुम्ही दुबई जा, इकडे जा, तिकडे जा. माझ्याकडे सगळी रेकॉर्डिंग आहे. हा सगळं चालू होता.
तो मी घेतले नाही. की मला असं वाटत होता 1.5 वर्ष मी त्यांची वाट बघितली. मला असं वाटत होतं की नाही कधीतरी येणार आहे, कधीतरी येणार आहे. अगोदर पण आमचे असे काही बार भांडण झालेले आहे. एकदा 2021 मध्ये 1 वर्षासाठी मला सोडून गेले होते. जब मुलगा पोटामध्ये होता त्यावेळेस सोडून गेले होते. पण परत स्वतः आले. माझ्याकडे तो फोन पण नाही होता त्यावेळे. तो स्वतः आले ना. तुम्हाला असं वाटलं नाही कधीतरी येणार. पण ज्या वेळे ये कोर्ट केस केला त्यावेळे मी एकदम डर गई. मैं कभी पुलिस स्टेशन इधर गई नहीं, कोर्ट में गई नहीं. फिर घर के सब लोगों ने ये पीछा मेरे को छोड़ दिया. घर वाले एकदम बेकआउट हो गए. कोई भी नहीं था, बच्चे छोटे हैं, कैसे लड़ती. फिर मेरे को वकील ने सजेशन दिया आप डोमेस्टिक वायलेंस का केस करिए, इतना सब है. तो तुम्ही म्हणता की तुमचं प्रेम प्रामाणिक होतं, तुमची भावना प्रामाणिक होती आणि तरी तुमच्यावरती अन्याय झाला. तर या अन्यायाच्या विरोधात तुम्ही त्यांच्या कुटुंबियांकडे कधी जाऊन बोललात का, दाद मागितलीत का? कुटुंब के लोगों को दिखता नहीं है क्या? मैं क्या जाऊं? और गई थी एक बार परली मांगने गई थी उनके घर. तो मेरी गाड़ी में 2 रिवॉल्वर डाल दी. 3 साल जेलमध्ये ठेवण्याचा मला 3 साल जेलमध्ये ठेवण्याचा प्रोग्राम होता. पण बीडची जनता, परलीची जनता, माझी माई बाप कहते ना जाको राखे साइया मार सके ना कोई. तो मेरे को भगवान की कृपा थी. मेरे को पूरे ये मीडिया वालों ने मेरा वीडियो ले लिया. पुलिस वाले मेरी गाड़ी में रिवॉल्वर रख रहे हैं. 2 रिवॉल्वर रखी थी, वो वीडियो ले लिया, कर दिया. देखो वो बता रहे हैं अभी भी. ये देखो हाँ पुलिस है साथ में पूरी. डीवाईएसपी मेरे घर आके झड़ती लेकर गए थे. डीवाईएसपी खुद आके परली से आए थे झड़ती लेने. इतने ईमानदार पुलिस वाले. जेव्हा हे झालं तेव्हा तुम्हाला शॉक बसला का, असं काहीसं होईल हे तुम्ही गृहीत धरलं होतं? शॉक, मेरे पैर के नीचे से जमीन पूरी खसक गई थी. और तुम्ही बघा माझे त्यावेळेचे फोटो. आणि जे जेलर होते ते खूप देव माणूस होते. जेलर जे होते तुम्ही विचारा त्यांना. मी 6 दिवस एक अन्नचा कोर पण खाल्ला नाही जेलमध्ये. माझे वकीलनी मला कॉल केला, अरे क्या एडी झाली का तू जरी बाहेर बसली होती 6 दिवस खाल्ला नाही होता तो हिरोईन झाली होती तू, असं सांगितलं त्यांनी. तो हे सगळी गोष्टी मला काय कळत नाही. तो जेलरनी मला सांगितलं तुम्हाला जरी लढायचं आहे बाहेर निघून, तुम्हाला जरी लढायचं आहे तो तुम्हाला खावं लागेल, नाही तो तुम्ही संपणार इकडे. त्यांनी मला समजून सांगितला. त्यावेळे मी काहीतरी एप्पल ये खाना चालू करा मैंने 6 दिन से. नहीं तो मैंने 6 दिन सिर्फ पानी पे और एक एप्पल पे मैं जगी होती वहाँ पे जेल के अंदर. तुमच्या लग्नाबद्दल म्हणजे पुन्हा मी म्हणेन की थोडासा नाजूक विषय आहे आणि तुमचा खूप पर्सनल विषय आहे. पण तुमच्या लग्नाबद्दल दोघांच्या सुद्धा खूप वेगवेगळ्या थिअरीज समोर येतात. तर लग्नाचं सत्य नेमकं काय आहे? लग्नाचं सत्य 2 मुला मुली आहे. सत्य प्रत्यक्ष प्रमाण. एक गलती से हो सकता है, 2 गलती से नहीं हो सकते. आणि मला तो हे सगळं कळत नाही काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं. पण माझे वकीलने खूप चांगला, त्यांचे मोठे वकिलांच्या समोर खूप चांगला मुद्दा मांडला की जरी धनंजय मुंडेला काय त्रास होता आपली पत्नीचा, तो 27 वर्ष कशाला गप बसले. आणि त्यांनी कुठेतरी त्यांचं नाव अगोदरपासून आहे करुणा धनंजय मुंडे. तो तुम्ही कुठेतरी एक कंप्लेंट कशाला नाही केली, कुठे नाही केली तुम्ही. कोर्टाच्या दरवाजा कशाला नाही तुम्ही गेले कोर्टाच्या द्वारी, असं सगळं माझे वकीलने सांगितलं. आणि असे खूप काय चांगले डिबेट केली आहे माझे ॲडव्होकेटने. जुने दिवस आठवतात जेव्हा सगळा त्रास तुम्ही पाहता, तुम्हाला होणारा, मुलांना होणारा, तेव्हा तुम्हाला ते ज्या जुन्या दिवसांची आठवण तुम्ही काढता ते जुने दिवस आत्ता आठवतात? जुने दिवस तो खूब आठवते हैं और खूब प्यारे हैं. वही सब सोच के और अपने बच्चों का मुंह देख के ही मैं जी रही हूँ. नहीं तो क्या, मेरी माँ ने जैसे आत्महत्या की थी वैसे ही मैं भी कभी भी कर सकती हूँ. पर इसमें यदि मैंने आत्महत्या की तो इसमें किसी का कुछ नहीं जाएगा. धनंजय मुंडे के पास कई सारी औरतें हैं, पैसा है, सब कुछ है उसके पास, पर मेरे बच्चों के पास क्या है? अरे आज मेरे जीते जी ये लोग उनको न्याय नहीं दे रहे. कभी धनंजय मुंडे ने मीडिया पे आके बोला क्या? कभी मेरे बेटे को, अरे बच्चे के हाथ में रोजगार तक नहीं है, एक गाड़ी तक नहीं है उसके नाम पे. आज एक आई म्हणून काय करायचं आहे मी? एक आई म्हणून काय करू मी?
माझ्या मुलगीकडे रोजगार सुद्धा नाही आहे. काय करू मी? आणि जे मला असं चांगला वकीलने मला मार्ग दाखवला की तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स करा, तुम्हाला तुमच्या मुलाबाळाला काहीतरी आर्थिक सहानुभूती भेटेल कोर्टाकडून, तो आम्हाला भेटली. त्याच्यामध्ये देवाची कृपा आहे आमच्यावर. काय वाईट केलं मी? तुम्ही म्हणता की ते ओपनली कन्फेशन देत नाहीयेत, पण त्यांचं जे प्रतिज्ञापत्र होतं या निवडणुकीचं, त्याच्यामध्ये तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी शिवानी आणि सिशिव दोघांची नावं मेन्शन आहेत. आणि ऑफिशियल रित्या त्यांनी प्रतिज्ञापत्रात, ECIच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तुमच्या दोघा मुलांची नावं पाहायला मिळतात. ऐका, मी पण त्यांच्या जीवनामध्ये 27 वर्षपासून होती. त्यांनी कुठेही नकारला नाही, कुठेही लपवावला नाही. ज्या वेळे मंत्री शपथ होती, तुम्ही बघा, मंत्री ज्या वेळे शपथ घेतली आहे, माझे पेर पडल्याशिवाय शपथ घेतली नाही होती. माझी जान आले नंतर मी शपथ घेणार, ते शपथ त्यांनी खाल्ली होती अगोदर. माझी जान येणार नंतर, मला जान म्हणत होते. तो जान आली ज्या वेळे मैं लेट हो रही थी ट्रॉपिक से जाने के लिए. सबसे आखिरी में उनने शपथ ली मेरे कारण. मेरा पैर पड़ा और शपथ लेना वहाँ शुरू करी. किती सालचा शपथविधी आहे हा? 2019 मंत्रिपदाची शपथ. तो आज ते सगळी आठवणी आहे माझ्यासाठी. पण आता मुलांची नावं प्रतिज्ञापत्रात आज आहेत. मुलांची जे तुम्ही सांगितलेलं आहे, तो मी सगळीकडे होती. त्यांनी कुठेही नकारलं नाही. त्यांची बायको जे दुसरी बायको आहे त्यांच्यासोबत माझा बोलणं पण होता, ती पण चांगली आहे. अच्छे हमारे रिश्ते होते, अच्छे चांगले रिश्ते दोघांची होते. आम्हाला दोघांना एकमेकांचा काय त्रास नाही होता. तरी पण आज मला काय भोगावं लागते, पूर्ण महाराष्ट्र बघतोय काय भोगावं लागते. असंच जरी आज माझे मुलीला ते परलीमध्ये कुठे घेऊन गेले, कुठे त्यांनी सभामध्ये घेऊन गेले, ते राजशिरीला घेऊन फिरतात, ते राजशिरीला घेऊन फिरतात. अरे 21 वर्ष का मेरे ससुर जी जो थे, मुंडे साहेब जो थे, 15 वर्षाची आयुपासून धनंजय मुंडेला घेऊन फिरत होते. त्यावेळे त्यांचा आज इतका मोठा करिअर झाला. आणि आज माझा मुलगा आज 21 वर्षाचा आहे, तरी पण धनंजय मुंडे कुठे घेऊन गेला नाही. आणि चालेल, मी तो सगळ्यांची वाईट ओरत आहे. वाईट बोलते ना, वाईट बोलते की बुरी बोलते ना. हाँ, तो मी महाराष्ट्राची, पूर्ण भारताची सगळ्यांची वाईट ओरत आहे, वाईट महिला आहे. पण तुम्ही चांगले पिता आहे, तुमचा मुलगा खूप चांगला आहे, तो तुम्ही घेऊन जा ना त्यांना सभामध्ये, द्या त्यांना न्याय. कशाला तुम्ही वाट बघताय? कशाला माझ्यासारखे लपवून ठेवलेलं आहे त्यांना? पेपरमध्ये तो कोणी बोलतात आणि पेपरमध्ये टाकलेला याच्यामध्ये हे नाही की त्यांना न्याय भेटला. रोजगार कुठे त्यांच्याकडे? एक शेवटचा प्रश्न मी विचारते. जसा आता उल्लेख झाला, प्रतिज्ञापत्रात ऑफिशियली धनंजय मुंडेंनी दोनही मुलांची नावं दिलेली आहेत. तुम्ही म्हणताय की ते एक उत्तम पिता आहेत. पिता बनण्याच्या बाबतीत त्यांनी कोणतंही कर्तव्य आजवर चुकवलेलं नाही. मुलांना ते खूप प्रिय आहेत. मुलं त्यांची प्रचंड प्रमाणात स्तुती करतात. मग करुणा मुंडेंना या सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमकं काय हवंय? मुलांना किती बुद्धी आहे आणि किती चांगली बुद्धी आहे, तुम्हाला एक विषयामध्ये मी बोलते. आणि तुम्ही हे विचार करा आणि महाराष्ट्रातली जनताला पण हे विचार करावं लागेल याच्यावरती, जे मी आता बोलणार आहे, की आम्ही किती बेवकूफ आहोत. मी आणि माझे मुलगा मुलगी किती बेवकूफ आहोत तुम्हाला कळेल. मी बोलते, ज्या वेळेपासून अगोदर कधी आम्ही माझे मुलगा मुलगी आणि मी सगळी प्रॉपर्टी विकून त्यांना दिलेली आहे, पैसे सगळी माझ्याकडे सगळे इतके पुरावे आहे, सगळे मी मीडियावरती टाकू शकते. आणि आत्ता ज्या वेळेपासून 3 वर्षापासून आमचा वाद पेटलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, माझ्या मुलगा मुलगीला काहीही भेटव नाही त्याच्यासाठी, आणि मला काय भेटला नाही पाहिजे प्रॉपर्टीमध्ये, त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, हे त्यांची जे दुसरी बायको आहे, ज्या प्रॉपर्टीचे पेपर माझ्याकडे आहे, 500 कोटीची प्रॉपर्टी आहे, ज्याचा पेपर ओरिजिनल माझ्याकडे आहे, माझे नवरेनी मला लिहून दिलेला आहे की तुमचा हक्क आहे त्याच्यावरती, मुलींचा हक्क आहे लिहून दिलेला मला, तो पेपर ओरिजिनल माझ्याकडे आहे. पण त्याच्यावरती ते सगळी प्रॉपर्टी जे आहे ते राजशिरीच्या नावावरती केलेली आहे. त्याच्यासाठी ते महिला गप्प आहे, काय बोलत नाही. तुम्ही बघा किती मोठी छळ चालू आहे आमच्यासोबत.
माझे मुलींच्या सोबत, तरी पण मुली काय म्हणतात, पिताजी चांगले तर चांगले आहे, मी वाईट आहे, मी मुलासाठी लढते, 75,000 रुपये मुलींच्यासाठी आयुषपर्यंत कोर्टातून लिहून दिलेले आहे, तर मी वाईट आहे. महाराष्ट्र न्याय करणार ईश्वर आहे सगळ्यांच्या मोठा. करुणाताई, आज तुम्ही तुमची बाजू मांडलीत, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. आप लोग का भी धन्यवाद.